आपल्याकडे ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची नियोजन होतं. त्यांच्यासोबत बाईकवर पाहणी केली. महापालिका आयुक्त अद्विक फाउंडेशन आहे, ते रोटरी आहे, त्यानंतर समस्त महाजन, ते यांची जी कामं चालू आहेत शहरामध्ये त्यांची पाहणी आणि त्याच पद्धतीने स्वच्छतेची पाहणी. तर ई बाईकवर पाहणी केली होती काल. आणि शहरातील जे थोडे कंजेस्टेड एरिया आहेत तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. त्याच पद्धतीने फेरीवाले असतील, त्याच्यामुळे ट्रॅफिकचे जे इश्यू होतात, जिथं रस्त्यावरती अतिक्रमण आहे, शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था, नाल्या काही ठिकाणी ब्लॉक होतात, तर तिथली पाहणी, अशा संदर्भाने एकंदरीत शहरामध्ये टू व्हीलरवरती बऱ्यापैकी शहराचा भाग कव्हर केला. आणि त्याच पद्धतीने सीना-पुंडलिका नदी इथलं जे काम सुरू आहे समस्त महाजनकडून, तर त्याच्यामध्येही वाढ ते करणार आहेत, तर त्याची पाहणी केली. नदी पात्रावरती झालेली अतिक्रमणं, तर याबाबतसुद्धा पाहणी केली. आणि त्याच्यामध्ये जे ब्लू लाईन, रेड लाईन आहे जलसंपदा विभागाकडे आहे आणि भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने महापालिकेला त्या लाईन आखून देऊन तितकं नदीपात्र मोकळं करणं, अशा पद्धतीनं देखील काल चर्चा झाली आणि तशा सूचना दिल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जेवढे व्हेकल आहेत, आता व्हेकलची संख्या देखील वाढलेली आहे, तर सर्वच्या सर्व व्हेकल फिरत आहेत का, GPS व्यवस्थित चेक केलं जातं का, एरिया त्यांना जो डेझिग्नेट करून दिला आहे तितका कचरा गोळा केला जातो का, या पद्धतीनं अहवाल देण्यासाठी सांगितलेलं आहे. काही भागामध्ये काल कचरा दिसून आला होता. त्याच पद्धतीनं नाल्या, विशेषतः काही भागातल्या त्यामध्ये कचरा होता, तर नाले सफाई देखील ती महत्त्वाची ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने ते स्वच्छतेच्या दृष्टीने देखील गरजेचं आहे. सो त्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि एक अहवाल देण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि इथून पुढच्या काही उपाययोजना आहेत, काही त्यांना साहित्य लागत असेल, काही यंत्रसामुग्री लागत असेल, तर ती देखील जिल्हा नियोजन समितीमधून ती घेण्याबाबत, तो प्रस्ताव दाखल करण्याबाबतसुद्धा सूचना काल दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत स्वच्छता शहराची, रस्ते रुंदीकरण यावरती एक व्यवस्थित आराखडा तयार करून एक नियोजनबद्ध प्लॅनिंग करण्याचं सांगितलेलं आहे. काही नियोजन जे चालू आहे ते आयुक्तांनी मला काल सांगितलं आणि त्यामध्ये काही रस्त्यांचं रुंदीकरण झालं होतं, काही रस्त्यांचं रुंदीकरण आता ते नियोजित आहे. तर एकंदरीत पूर्ण आराखडा तयार करून हे मूलभूत ज्या सारखे नागरिकांचे प्रश्न येतात, ज्यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार येतात, त्या बाबतीत एक नियोजनबद्ध, कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि राबवण्यासाठी सूचना काल दिल्या आहेत. सर, काय आहे, शहरामध्ये ज्या काही घंटागाड्या फिरत आहेत ना, मेडिकलचं जे काही बायोवेस्ट असतं त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्रोजेक्ट आहे आणि ते मेडिकलचं बायोवेस्ट त्या ठिकाणी डिस्पोज केलं गेलं पाहिजे. परंतु आमच्या असं निदर्शनास आलं आहे की अनेक घंटागाड्या या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या समोर तासनतास उभ्या राहून तिथला बायोवेस्टचा कचरा कलेक्ट करतात. तर हे थोडंसं याच्यावरती आपण हे करावं. बायोवेस्टच्या बाबतीमध्ये गाईडलाईन आहेत. जसं आपण म्हटलं, काही जे आहेत ते इनहाऊस डिस्पोजल करणं गरजेचं आहे. सिरिंजेस असतील, IV लाईनचे काही फ्लूड्स वगैरे असतात, सो त्या तिथे डिस्पोज करणं. आणि काही बायोमेडिकल वेस्ट आहेत तो डिस्पोज करण्यासाठी वेगळ्याने ते हॉस्पिटलची जबाबदारी असते ती देणे. आणि ठराविक तिचे प्लांट असतात, रिजनल असतात, जसं आता संभाजीनगरला असतील किंवा कुठे, तर तो तिथंपर्यंत नेऊन तिथं तो सायंटिफिक पद्धतीनं डिस्पोज करणे, अशा पद्धतीनं गरजेचं असतं. सो बायोमेडिकल वेस्टच्या बाबतीमध्ये वेगळ्याने मी विचारणा करतो. आपण म्हणल्याप्रमाणे जर काही तसं असेल, काही जो बायोमेडिकल वेस्टमध्ये सोडून जो हॉस्पिटलचा कचरा असेल तर तो कदाचित तो घेता येईल महापालिकेला, परंतु बायोमेडिकल वेस्टसाठी वेगळे गाईडलाईन आहेत. हो, आहे ना. नाही, पाठीमागे काय झालं होतं, कुंडलिकामध्ये तो कचरा आढळून आला होता, बराचसा इश्यू झाला होता त्यावर विषयावरनं. आणि इथं एक डावलवाडीच्या परिसरामध्ये मला वाटतं मेडिकल वेस्टचा प्रोजेक्ट आहे. आता आहे की नाही माहिती नाही, पण ती माहिती मी घेतो एकदा. बायोमेडिकल वेस्टच्या दृष्टीनं महापालिकेने काय गाईडलाईन टाकून दिलेल्या आहेत आणि स्वतः हॉस्पिटलची सुद्धा जबाबदारी, त्या अनुषंगाने गरज पडली तर IMA सुद्धा बोलवेल मी, तर तो त्या पद्धतीनं बायोमेडिकल वेस्ट होते. आपल्याकडे दवाखान्यांची संख्या बरीच वाढलेली आहे शहरामध्ये, सो त्या अनुषंगाने ती कारवाई होणं अपेक्षित आहे. दुसरा एक विषय असा होता, मध्यंतरी उपमुख्यमंत्री आल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टीवरती ताशेरे ओढलेत, त्यानंतर आपण दखलही घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाची जी काही इमारत आहे 1986ला इथं लोकार्पण झालं आहे
आज तिला 39 वर्ष होत आहेत. हं. आजपर्यंत या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही आहे. या संदर्भात सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी 2 वेळा पत्र दिलं PWDला आणि एक स्मरणपत्र पण दिलं आहे. त्याचं अद्याप उत्तर आलं नाही. म्हणजे कनिष्ठ जे काही कार्यालय आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला मानत नाहीत. ही बाब मला काही दिवसांपूर्वी निदर्शनास आणून दिली होती आणि 2 दिवसापूर्वी मीच माझ्या स्वाक्षरीचं पत्र दिलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीमध्ये आणि निधीसुद्धा आता उपलब्ध करून दिलेला आहे. तो स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ त्या बिल्डिंगचं करून घेण्यात येईल. स्ट्रक्चरल ऑडिटनुसार पण पुढचं काही दुरुस्तीची कामं असतील ते देखील तिथे प्रस्तावित आहेत. सो त्या रिपोर्टवर आधारित पुढचं नियोजन करण्यात येईल. आणखी एक विषय असा आहे की आज आम्ही समाज कल्याणचे जे काही निवासी मुलांचे वसतिगृह आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आणि संत रामदास, त्या ठिकाणी नेहमी इश्यू असतो खाण्यातल्या म्हणजे जेवणामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण असल्यामुळे तिथले जे काही इमारती आहेत त्या फार मोडकळीस आलेल्या आहे आणि तिथली सेम कंडिशन आहे. ते पत्र देऊन अक्षरशः समाज कल्याण विभाग थकलेला आहे, पण तिथलं स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही. मेंटेनन्सवर दरवर्षी लाखोचा खर्च होतो असं दाखवलं जातं, पण त्यांचं असं म्हणणं की कुठल्याच प्रकारचं तिथं दुरुस्ती केली जात नाही आणि ती इमारत अनेक ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. या बाबतीमध्ये मागे विचारणा मी केली होती, कारण मंत्री महोदय यांनी छत्रपती संभाजीनगर इथे एका हॉस्टेलची पाहणी केली होती आणि तिथे ज्या त्रुट्या आढळून आल्या होत्या तर आपल्याकडच्याही बदनापूर आहे, जालन्यामध्ये आहे, तर इथले इमारती खूप जुन्या आहेत आणि तिथल्या दुरुस्ती आणि याची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक याची आवश्यकता आहे, दुरुस्तीची आवश्यकता आहे. सो इलेक्ट्रिकच्या दुरुस्त्या तर काही ज्या धोकादायक आहेत त्या दुरुस्त्या तात्काळ करायला सांगितल्या होत्या उपअभियंता इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक यांना, विद्युत यांना. आणि दुसरा जो काही विषय त्यांचे विभाग कडे असतात, म्हणजे जसं आयुक्त कार्यालय आणि त्यांच्या मान्यतेने मग ते दुरुस्ती आणि एस्टिमेट मंजूर होतात. सो ते देखील मी प्रलंबित त्याची यादी काढायला सांगितलेली आहे आणि त्या दृष्टीनं इथं PWDकडे काय विषय असेल तर तो त्यांच्याकडून करून घेणे आणि वरतीन आयुक्त कार्यालयातून मंजूर करून घेणे याबाबत पाठपुरावा आता माझ्या स्तरावरून देखील मी त्या पद्धतीनं त्यांना पत्र देणार आहे, जेणेकरून ह्या वसतिगृहांची दुरुस्ती आणि जर ज्या ठिकाणी असुरक्षित असतील तर ते मुलंसुद्धा शिफ्ट करण्याबाबत कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल.